हा, हे दिसते. रिझर्वेशन जर ओके, रिझर्वेशन अफेक्टेड असेल तर इथे येस म्हटल्यावर तुमचे हे ऍज पर रिझर्वेशन नुसार तुमचे क्वेश्चन ओपन होतील. तुमचं रिझर्वेशनचे हे तुमचे जे डिटेल्स तुम्ही विचारल्याप्रमाणे हे तुम्हाला तुमच्या काउन्सिलमध्ये भेटेल किंवा डीपी प्लान असेल तर त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर वेदर लँड इज अफेक्टेड बाय रिस्ट्रिक्टेड ऑब्लिक प्रोहिबिटेड एरिया ॲज पर द रेग्युलेशन 3.1.3. UDCPR रेग्युलेशन 3.1.3 नुसार तुमचा प्लॉट जर अफेक्टेड होत असेल रिस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड एरिया तर इथे तुम्ही येस म्हणा. तर इथे येस म्हटल्यानंतर त्या प्लॉटची डिटेल्स तुम्हाला इथे टाईप करून टाकावी लागेल. नो म्हटल्यास पुढचा तुमचा बॉक्स ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. वेदर लँड इज अफेक्टेड बाय CRZ. तुमचा जर प्लॉट तो CRZ मध्ये येत असेल ऍज पर UDCPR आणि हा CRZ मध्ये येतोय की नाही हे सेम तुम्हाला एक डीपी किंवा RP प्लॅन नुसारच चेक करावं लागेल. CRZ ची लाईन असते, त्यानंतर ऑथॉरिटीच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला गायडन्स प्रमाणे तुम्हाला चेक करावं लागेल. इथे जर येस म्हटलं तर ह्याला CRZ चा झोन सिलेक्ट करावा लागेल, जो की तुमचा ऍडमिन मधून ऍड करावा लागतो. आणि ऍडमिन मध्ये ऍड केल्यानंतर तुमचे जे त्या झोनला जे रेग्युलेशन लागतात CRZच्या UDCPR नुसार ते झोनच्या रेग्युलेशन्स तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी अप्लाय होतील. त्यानंतर NOC जर तुमच्या प्रोजेक्टसाठी असेल तर हा टॅब दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल एअरपोर्ट, रेल NOC, मेट्रो जे असतील ते तुमचा प्लॉट जर ह्या NOC लागू होत असतील तर इथे सिलेक्शन द्या, NOC नंबर टाका, NOC ची डेट टाका आणि ती इन द फॉर्म ऑफ PDF फॉर्मॅट इथे लोड करा. हे आपण 20 MB पर्यंतची 20 MB पर्यंतचं लिमिट दिलेलं आहे डॉक्युमेंटसाठी, तर ते करून घ्या. नसेल तर इथे सिलेक्ट ऑप्शन तसाच ठेवा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे येईल की युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट टॅब ओपन होईल, जो की आपला आहे लँड डिटेलचा. ज्यावेळी आपण प्रोजेक्ट डिटेल कंप्लीट करून सेव्ह अँड नेक्स्ट म्हणतो त्यावेळी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हा तुमचा प्रोजेक्ट कोड आणि प्रोजेक्ट नेम आधी क्रिएट झालं नव्हतं किंवा इथे रिफ्लेक्ट होत नव्हतं. ज्यावेळी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट म्हणाल त्यावेळी मेक शुअर की तुमचा प्रोजेक्ट कोड आणि प्रोजेक्ट नेम इथे जनरेट झालंय. जर ते जनरेट झालेलं नसेल तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी त्रुटी राहिल्यात किंवा ऍडमिन मधून किंवा तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झालेला नाहीये. मग त्यावेळी तुम्ही नेक्स्ट म्हणजे एकदा चेक करून घ्या की तुमचा काय इश्यू येत असेल. 99% केसमध्ये हा इश्यू येणार नाही, पण इन केस आलाच तर ते एकदा क्रॉस चेक करून घ्या. इन RP केसेसमध्ये हा इश्यू येऊ शकतो एखाद वेळी, पण 99.99% येणार नाही. त्यानंतर आपण लँड डिटेल्स बघू. लँड डिटेल्स मध्ये इथे तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ झोन दिसतील. तुमचा प्लॉट आहे तो कुठच्या झोन मध्ये येतो त्यानुसार इथे झोन सिलेक्ट करा. रेसिडेन्शियल झोन किंवा तुमचा जो असेल तो. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळी असं होतं की ऍग्रिकल्चर झोनच्या बाबतीत इश्यू येत आहेत की ऍग्रिकल्चर झोन सिलेक्ट केल्यानंतर आम्हाला इथे कॅटेगरी दिसत नाही. तर एकदा चेक करा की तुम्ही सर्च करणाऱ्या कॅटेगरी UDCPR मध्ये मेन्शन आहेत का त्या झोनसाठी. हे आमचं टेस्टिंग सिनेरिओ आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिसल्या नसतील मी सिलेक्ट केल्यानंतर, पण तुमच्या मेक शुअर की तुमच्या लाईव्हला दिसणार त्या. पण जर दिसत नसतील तर एकदा क्रॉस चेक करून घ्या की ते तुमच्या UDCPR मध्ये त्या कॅटेगरी आहेत का. हे फक्त इथे नेक्स्ट ऑप्शन तुमचा ऍग्रिकल्चर झोनच्या वेळीच ओपन होतो. ज्यावेळी ऍग्रिकल्चर झोन घ्याल त्यावेळी इथे तुमचा इक्विव्हॅलंट झोनचा ऑप्शन तुमचा ओपन होतो. रेसिडेन्शियल आपण प्रोजेक्ट घेतला त्यामुळे झोन तुमचा रेसिडेन्शियल R1 R2 प्रमाणे तुमचं सिलेक्शन द्या. त्यानंतर तुम्हाला इथे झोन अजून एकाच प्लॉट मध्ये जर 2 झोन जात असतील तर इथे ऍडचा ऑप्शन पण दिलेला आहे. आपण नसेल तर इथून रिमूव्ह करा. ऍड करायचं असेल तर इथून ऍडचं आपण बटन दिलेलं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन येतोय टिक्का नंबर, सर्वे नंबर ऑब्लिक
सिटी सर्वे नंबर, कसारा नंबर, खरासा नंबर आणि गट नंबर. तर तुमच्या प्लॉटला जो असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही प्लॉटला फक्त सर्वे नंबर असतात, काही काही प्लॉटला आपला सीटीएस नंबर असतो. त्यानुसार इथे तुम्ही टाकून घ्या तुमचा जो असेल तो. मेक शुअर की इथे टाकताना स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. तुम्हाला पुढे इश्यू येऊ शकतो. स्पेशल कॅरेक्टर फॉर एक्झाम्पल तुम्ही स्लॅश यूज करू शकता. ए टू झेड अल्फाबेट्स आणि 0 to 9 नंबर यूज करू शकता तुम्ही. त्यानंतर इथे येतोय तुमचा व्हिलेज नेम. तुमचा व्हिलेज जो असेल तो इथे टाकू शकता तुम्ही. व्हिलेज तुम्ही इथे टाकाल तर तुमचा ड्रॉइंग शीटवर तुमचा रिफ्लेक्ट होऊन जाईल व्हिलेज. त्यानंतर टाइप ऑफ लँड. टाइप ऑफ लँड मध्ये इथे तुम्हाला रॉ लँड, ऑब्लिक ऍडजॉइनिंग लँड, सँक्शन लँड आणि गुंठेवारी. सेम सांगेन की इथे जे तुम्ही सिलेक्ट कराल त्यानुसार तुमचे रेग्युलेशन्स लागले जातील तुमच्या लेआउटला. नंतर एरिया एज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साइड. मी 5100 टाकला. प्लॉट एज पर, नंतर येतो एरिया एज पर, एरिया ऑफ लँड एज पर रिव्हेन्यू रेकॉर्ड इन स्क्वेअर मीटर. तर 5000 टाकला. तुम्ही जर बघितलं असेल तर आपण ज्यावेळी एरिया टाकतो त्यावेळी ह्या प्लॉट मध्ये ऑटोमॅटिक तुमचा एरिया चेंज होत राहील. समजा इथे मी आता 4900 टाकला, तर ह्या 3 मध्ये जो मिनिमम तुमचा एरिया असेल तो इथे तुमचा रिफ्लेक्ट होऊन जाईल. ऍज पर UDCPR मिनिमम एरियावर आपलं कॅल्क्युलेशन, पुढील जे कॅल्क्युलेशन असतं ते कॅल्क्युलेट होतं. त्यामुळे ते इथे तुमचा ऑटोमॅटिकली मिनिमम एरिया घेतला जातो. ज्यावेळी तुमचं ओनर मोर दॅन 1 ओनर असतील त्यावेळी तुम्हाला इथे एरिया नेम एरिया एज पर पॉवर ऑफ अटर्नीचा इन स्क्वेअर मीटर मध्ये तुम्हाला टाकायचा ऑप्शन ओपन होऊन जाईल. ज्यावेळी मोर दॅन 1 तुमचे ओनर असतील त्यावेळी. एरिया नेम ऍज पर, त्यानंतर हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे, विच एव्हर इज लेस टू बी कन्सिडर इन स्क्वेअर मीटर. म्हणजे तुमचा एरिया ऍज पर फिजिकल सर्वे, एरिया ऍज पर लँड ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड, नंतर एरिया ऑफ लँड ऍज पर सीटीएस मॅप ऑब्लिक मेजरमेंट मॅप नुसार तुमचा जो मिनिमम एरिया असेल तीनापैकी तो इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर इज द लँड आर सबडिवायडेड आफ्टर 10 जानेवारी 1967 विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम दी ऑथॉरिटी. जर तुमचा त्या लँडचं तुम्ही लेआउट करत असाल किंवा सब डिव्हिजन करत असाल, ती लँड तुमची रॉ लँड असेल आणि त्यामध्ये ती लँड तुम्ही सब डिवायडेड विदाउट टेकिंग प्रायर परमिशन ऑफ ऑथॉरिटी जर 11 जानेवारी 1967 नंतर घेतलेली असेल, हा तुम्हाला क्लॉज UDCPR मध्ये मिळेल. तर येस म्हटल्यावर त्याला ऍज पर UDCPR तुमचे जे रेग्युलेशन्स असतील ते इथे ऑटोमॅटिक ओपन होतील. नो म्हटल्यावर हे निघून जाईल. येस म्हटल्यावर तुमचे ऍज पर UDCPR अप्लाय प्रोव्हाइडिंग 10% ओपन स्पेस किंवा तुमचं 75% ऑफ बेसिक FSI किंवा अवेलेबल फुल बेसिक FSI अँड अदर परमिसिबल FSI ऑब्लिक TDR. त्यानुसार इथे तुमचे हे ऑप्शन सिलेक्ट कराल, त्यानुसार तुमचं कॅल्क्युलेशन होऊन जाईल. इथे मी नो म्हणते. आता नो म्हटल्यावर ते क्वेश्चन तुमचे निघून जातील. त्यानंतर एरिया नेम ऍज पर ASR. एरिया नेम ऍज पर ASR आपण आपल्याला जे दिसतील सिलेक्ट केल्यानंतर तो सिलेक्ट करा. त्यानंतर बऱ्याचदा तिकीट येते की आम्हाला एरिया नेम ASR सिलेक्ट केल्यानंतर इथे CTS नंबर किंवा गट नंबर रिफ्लेक्ट होत नाहीये. त्यावेळी इथे एरिया सर्वे नंबर किंवा CTS नंबर दिसत नसतील त्यावेळी तिकीट टाकण्या अगोदर ते तुम्ही ज्या काउन्सिलसाठी तिकीट टाकताय त्या काउन्सिलच्या ऑथॉरिटी जे ऍडमिन लॉग इन हँडल करतात त्यांना भेट द्या आणि त्यांच्याकडून ऍड करून घ्या. जरी तिकीट टाकलं तरी आमची कमेंट अशी येईल की काइंडली कॉन्टॅक्ट टू ऑथॉरिटी ऑफ धिस ULB फॉर ऍडिंग किंवा अपडेटिंग RR शीट. त्यामुळे
तिकीट टाकून वाट बघत बसण्यापेक्षा हा जर इश्यू येत असेल, हा ऍडमिन लॉग इनचा इश्यू असतो आणि ऍडमिन लॉग इन मध्ये चेंजेस करण्याचे आम्हाला राईट नाहीये. तर तो मेक शुअर की तुम्ही यूएलबीच्या ऑथॉरिटींना भेट द्या आणि तिथून ऍड करून घ्या. इथे तुमचा जो सर्वे नंबर असेल तो सिलेक्ट करा. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या सर्वे नंबरला काय रेडी रेकनर रेट लागला किंवा आर आर रेट लागला तो इथे रिफ्लेक्ट होतो. ऍक्च्युली आय थिंक हे लाईव्ह साईटला अजून झालेलं नाहीये. आमची टेस्टिंग साईट आहे. लवकरच लाईव्ह साईटला पण येऊन जाईल. ऍज पर ASR प्रमाणे डायरेक्टली रेडी रेकनर रेट इथे घेतला जाईल. त्यानंतर इथे एक क्वेश्चन येतो, इज द अम्युनिटी स्पेस टू बी हँडेड ओव्हर. तर जर हँड ओव्हर करत असाल तर इथे येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. सेम परत रिपीट करेन. तुम्ही इथे येस नो जे आन्सर द्याल त्यानुसार तुमचे UDCPR चे क्लॉज लागतील. फॉर एक्झाम्पल तुमचा कॅल्क्युलेशन ऑफ पेड प्रीमियम चार्जेस, पेड प्रीमियम आणि जो FSI फॅक्टर असतो तो याच्यावर डिपेंड होऊन जातो. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन येतो प्रोराटा FSI. जर प्रोराटा FSI ऑलरेडी असेल त्या प्लॉटला तर इथे येस म्हणा. येस म्हटल्यानंतर तुम्हाला प्रोराटा इंडेक्स टाकायला येईल. आपण रॉ लँड घेतल्यामुळे ह्याला प्रोराटा नसेल. सँक्शन लँड असेल तर त्याला प्रोराटा ऑलरेडी जर असेल तर इथे टाकून घ्या. नंतर इजमेंट राईट इज एनी, जर काही तुमचं डिस्क्रिप्शन असेल तर इथे टाकून घ्या. तर लँड लॅटिट्यूड ऑफ लँड, लॉन्जिट्यूड ऑफ लँड हे मॅन्डेटरी नाहीये, पण इन द फॉर्म ऑफ नंबरिंग तुम्ही इथे टाकू शकता. मॅन्डेटरी नाहीये, तुमच्यावर डिपेंड. नंतर क्लास ऑफ लँड. क्लास ऑफ लँड मध्ये आपल्या व्हेरियस लँडचे क्लास आहेत. फॉर एक्झाम्पल क्लास 1, क्लास 2 गव्हर्नमेंट लँड किंवा गव्हर्नमेंट लँड ऑन लीज, त्याप्रमाणे इथे सिलेक्शन येईल. सेम तुमचा भूमी अभिलेखनुसार ज्या लँड क्लासवर जे रेग्युलेशन असतील ते इथे तुमचे लागू होऊन जातील. त्यानंतर ULC 20 स्कीम ऍप्लिकेबल, येस नो फॉर्म मध्ये आन्सर आहेत. सेम येस म्हटल्यावर त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकायला येतील. ULC डिटेल किंवा ULC ऑर्डर डेट किंवा त्याचं डॉक्युमेंट लोड करायला येईल आणि त्याचा ऑर्डर नंबर येईल. नसेल तर इथे नो म्हणा. नंतर वेदर द लँड अफेक्टेड बाय नोटिफिकेशन अंडर द वर्क ऑफ डिफेन्स ऍक्ट 1903, तर त्यानुसार जर तुमचं लँड अफेक्ट करत असेल तर इथे येस म्हणा. नसेल तर नो म्हणा.